हॅलो, हाय, नमस्कार. मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आता आजचा विषय असा आहे की काटून कुटून संसार करणे, म्हणजे बारकाईनं संसार करणे हे कशाला म्हणतात. आता जुन्या बायकांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे की आम्ही लय बारकाईनं संसार केला, आम्ही लय काटून कुटून संसार केला. पण तसं काही नाही आहे बरं का. त्यांनी केला असेल, हां, भरपूर केला असेल, पण आत्ताच्या बायकांना पण करावं लागतं किंवा तशा बायका ॲडजस्ट करतात. तर हे आहे बरं का असं. आणि असं काही नाही ते की त्याच टायमिंगला ते बारकाईनं संसार करत होते आणि आत्ता करत नाहीत. आणि हे करायचं त्यांचा युएसचा कसा आहे, ह्याचा आमच्या ह्याचं आहे ना. तुमचं कोणतं तुकडलं आहे? त्याचा मराठीचं आहे. मारीगोल्ड आहे ना? नाही नाही, तो रोजमध्ये आहे ना. हा, म्हणजे मारीगोल्ड आहे. मग वेगवेगळा असतो का हे? विचा आहे बोलते हां 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 आणि विचा क्लासला आली त्यांची ना वेळापत्रक नाही आलं मला ना. हां हां. फोन तर नाही झाले बोलते, नंबर द्यायचा आज आज किती गर्दी. मग युएसचा नाही सर, आज मराठीचाच असेल सगळ्यांचा. हां, बोलले तिला. हां हां सोडलं काही काही आज घरातलं काम करू. हां. मग घरातली कामं तर काही सुटल्यात का आपल्याला? घरातली कामं ही कपडे धुतले सकाळी माझे आणि जाऊन वेळ करते तिकडे राहील तुझ्या फुटला बरं बाप घर. धन्यवाद. ए केस आहेत ते सगळे पडतील तिकडे तिकडे. चल चल, तू थांबणार रे बेबी, तू थांबणार. काय रे काय? नाही नाही नाही, अजिबात नाही. मी 2 वर्ष झालं केसच कट केले नाहीत. तर तुम्ही चेक करून घ्या सगळे. मग आमच्या समोरचा पोरगा ती नाशिकची आहेत ना, ते पोरगा आकडे आली ती कधी आता दुपारी कधी काय आकडी त्याला ताप जाम 101चा ताप होता त्याला. पैसे तर सकाळचा व्हिडिओ ना अर्धवटच राहिला. मी घरी गेल्यानंतर छोटा आजारी असल्यामुळं त्याला औषध पाजलं वगैरे आणि झोपवला. आणि असं झालं की घरी जाताना ना मी व्हिडिओ काढत असते नेहमी. आणि तर ना काय होतं माहिती आहे का, कुणीतरी भेटतं आणि मग बोलायला लागलं की मग आपल्याला असं बरोबर नाही वाटत ना की त्यांना सोडून म्हणजे ते बोलतायत आणि आपण आपल्याच कामात बिझी आहे, व्यस्त आहे वगैरे. म्हणून तर त्या ताई माझ्यासोबत बोलत होत्या. ये इकडं. तर त्या ताई माझ्यासोबत बोलत होत्या आणि मग मी पण थोडा वेळ कॅमेरा चालू केला. म्हणलं आत्ता होईल मग ते तसं काही झालं नाही. आणि आम्ही आमच्या बिल्डिंगच्या बाजूलाच त्या राहत होत्या, म्हणून मग मी म्हणलं ठीक आहे चला आता जाऊ द्या, बोलतच जावं म्हणून कॅमेरा वगैरे बंद केला. मग मला असं वाटलं घरात गेल्यानंतर आपण व्हिडिओ पूर्ण करू ना. पण घरात गेल्यानंतर काय व्हिडिओ पूर्ण करता आला नाही. असं झालं की घरात गेले आणि छोटा लागला जास्त रडायला. मग छोटा जास्त रडायला लागल्यामुळं मला सगळं बाजूला ठेवून त्यालाच घ्यावं लागलं. आणि मग आता अजून एक गोष्ट मला काय बोलायची की लोक बोलतात की बरेच लोक मला बोलतात DM-मध्ये किंवा इन्स्टाला बरं का, DM-मध्ये वगैरे किंवा तुमची पोरं पाठीमागं मोकळी सुटलेली असतात ती. अरे ते मोकळी सुटलेली नसतात, त्यांनाच मी खेळायला सोडलेलं असते आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत आता असा कॅमेरा धरला ना किंवा ते पण कॅमेऱ्यामध्ये दिसतात ना की कुठे आहेत, काय करतायत, काय नाही. तर हे असतं आहे सगळं बरं का. आणि म्हणून मी त्यांच्याकडे लक्ष पण होतं आणि आपलं पण काम होतं. कारण घरामध्ये पण एवढं मला खरंच नाही टाईम मिळत. आणि आज असं झालं की मी म्हटलं टाईम काढून आता घरी गेल्यानंतर हा व्हिडिओ पूर्ण करायचा. पण पूर्ण करायला काही जमला नाही आहे, कारण गेलं की मग छोटा रडायला लागला. त्याला औषधं पाजली वगैरे, आजार आहे ना तो, त्यामुळे त्याला औषधं वगैरे पाजली आणि त्याला झोपवायला गेली. ते मला पण झोप लागली. मग झोप लागल्यामुळं मग काही व्हिडिओ अर्धवटच राहिला. मग आत्ता तो सकाळचा व्हिडिओ मी आत्ता कंप्लीट करते. आणि ते केस विकलेत ना ते काल विकलेत. तर मग त्या केसांचं खरंच तुम्हाला सांगते, मी पावशर केस भरले. बरोबर 3 वर्ष मी केस विकले नव्हते. म्हणजे 3 वर्ष अशाच जपून ठेवलेले होते आणि 3 वर्षात पावशर केस भरले. इतके केस माझे
गळालेत आणि इतके केस निघाले होते, पण त्यांना दिल्या म्हणजे वजन वगैरे करूनच दिले होते, वजन वगैरे करून दिलं. कारण त्यांच्याकडे काय पहिल्यांदा मला बोलल्या की त्या मावशी बोलले की माझ्याकडे वजन काटा आहे, पण त्यांच्याकडे वजन काटा नव्हता. मग मी माझ्या पोराला दुकानात लावलं सगळे केस एकत्र करून आणि दुकानात लावलं. मग दुकानात आता थोडं माझं पोराकडे पण लक्ष आहे बरं का, कारण माती वगैरे खाईल तो, आधीच आजार आहे त्यामुळे. मग दुकानात लावलं त्याला मी कागद घेऊन गाठ मारून व्यवस्थित. त्यांनी वजन करून आणलं तर बरोबर पावशेर भेटले. पावशेर केसांचे मला बरोबर 700 रुपये आले. म्हणजे ती खरंच छोटी गोष्ट नाही आहे बरं का माझ्यासाठी. आणि पण केस गळत आहेत ह्याचं पण थोडीशी खंत आहे की केस खूप गळत आहेत म्हणून. पण आता ते म्हणतात ना पोरं झाली की किंवा पाण्यात बदल झाला वगैरे तर केस गळतात म्हणून असं बोलतात ना, तर तसं झालेलं आहे. आता माझा मोठा मुलगा हसायला लागला की नंतर केस गळालेले, नंतर छोटा मुलगा हसायला लागला, त्याच्या टायमिंगला केस गळाले. तर त्यामुळं इतके केस भरले पण आणि त्याचे 700 रुपये आले. मला कमेंटमध्ये नक्की सांगा की जास्त आले की कमी आले, की त्या बाईने फसवलं मला की काय केलं, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये माणूस म्हणतं की बाबा काय हे केस ठेवल्यात किंवा काय हे ठेवलं आहे, काय ते ठेवलं आहे, असं तसं. पण जेव्हा ते पैसे हातात आले ना तेव्हा असं बोललं, कारण हे मला इतक्या दिवसापासून बोलायचे ना, हे केस कुठं तरी फेकून तरी दे, नाहीतर मी तरी एक दिवशी अचानकमध्ये मी तुला न सांगता घेऊन जाणार आणि कुठेतरी फेकून देणार, असे बोलत होते. कारण इतके केस भरपूर झाले होते ना, लई केस झाले होते, त्याच्यामुळे ते हे मला असे बोलायचे. आता इकडून पण थोड्या ह्या रस्त्याने पहिल्या गाड्या नव्हत्या येत अजिबात कसल्यात, पण आता गाड्या यायला लागल्यात ना थोड्या. त्यामुळे जरा असा कॅमेरा असला ना की सगळं समजतं ना की पोरांकडे पण लक्ष राहतं आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सगळंच होतं. पण आता बरेच लोक बोलतात पोरं पाठीमागे काय करतात बघ, काय नाही हे ते. अरे माझ्या पोरांना आवडतं खेळायला, मातीत खेळायला आवडतं. माझे पोरं मातीतच, माझा मोठा मुलगा तर मातीतच खेळत एवढा मोठा झालेला आहे. त्याच्यामुळं मला नाही काय वाटत. आणि कोणी किती काय बोललं ना तरी पण मला खरंच अजिबात काहीच नाही वाटत की पोरगा माझा मातीत खेळतं आहे किंवा काही. कारण हेच तर पहिलं हेच होतं ना, पहिलं कुठं होतं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आणि कुठं काय होतं. तर केसांचे एवढे पैसे आले आणि तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का की जास्त आले की कमी आले, की फसवलं त्या बाईनी की काय झालं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास ना नक्की लाईक करा. चॅनल लागेल ना, असं दगडांनी नाही करायचं बाळा, दगडांनी नाही अजिबात हे करायचं. रस्त्यावर नको, बाजूला ठेव दगड बाजूला ठेव, झालंय आपलं, चला जायचं. तर असे उद्योग करतात मग, म्हणून ते कॅमेऱ्यात त्यांना पोरांना पण घ्यावं लागतं. आणि अशी थोडीशी खेळली ना की आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळं असं थोडंसं ऊन वगैरे पडलं ना, थोडीशी खेळली की मग त्यांना पण बरं वाटतं आणि सगळंच होतं. तर आता संध्याकाळी आम्ही जाणार आहे, ह्यांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे आहे, तिकडं बड्डेला पण जाणार आहे. तर असं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या माझ्या पोरांबद्दल पण 2 शब्द सांगा आणि ते केसांबद्दल पण 2 शब्द कमेंटमध्ये नक्की लिहा. सो चलो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, धन्यवाद.